नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की राज्यामध्ये एस-आय-आर प्रक्रिया सुरू आहे. पण या एस-आय-आर विषयी लोकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत की त्या फॉर्ममध्ये नेमकी काय माहिती भरायला हवी, कागदपत्र कुठली आपण सादर करायला हवी आणि जर तो फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील, तर कुठे संपर्क साधावा, असे खूप प्रश्न लोकांच्या मनात आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी किंवा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर. नमस्कार. मनोहर सर, मला सगळ्यात आधी हे सांगा की एस-आय-आर ही प्रक्रिया मुळात काय आहे आणि याचा उद्देश काय आणि किती दिवस आपल्या राज्यामध्ये ही प्रक्रिया सुरू राहणार आहे? थँक्यू. एस-आय-आर म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आणि मराठीत त्याला एक चांगला शब्द आहे विशेष सखोल पुनरीक्षण. या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या आहेत, विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या, ह्या बेस समजल्या जातात सर्व इलेक्शनसाठी. म्हणजे लोकसभा इलेक्शन असतील, विधानसभा इलेक्शन असतील, त्याचप्रमाणे स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, या सर्व ज्या निवडणुका असतात या निवडणुकांसाठी या मतदार याद्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या बेस समजल्या जातात. आणि त्या मतदार याद्या पुन्हा नव्याने चांगल्या प्रकारे तयार करणं, दोषविरहित आणि अचूक मतदार याद्या तयार करणं म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण होय. आणि यापूर्वी 2002 ते 4 या कालावधीमध्ये पूर्ण देशामध्ये हा विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. आणि त्यानंतर बरीच वर्ष उलटून गेलेली आहेत. जवळजवळ 24 वर्ष महाराष्ट्रात एस-आय-आर झालेलं नाही. आणि त्यामुळे त्या याद्यांमध्ये अनेक दुबार नावं आहेत. काही मतदारांच्या मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांची नावं डिलीट झालेली नाहीत. अनेक नागरिकांचं स्थलांतरण झालेलं आहे. वाढतं जे शहरीकरण झालेलं आहे त्यामुळं लोक ग्रामीण भागातून शहराकडे आलेली आहेत, एका शहरातून दुसऱ्या शहराकडे गेलेले आहेत. त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्त्या करणं आज आवश्यक आहे. दरवर्षी आपण एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करतो. ते संक्षिप्त स्वरूपाचं असतं. त्यामध्ये फक्त काही जर कोणी कॅम्प लावतो, आपण कोणाची नावं शिफ्ट करतो, कोणाची नवीन नावं यायची असेल तर ऍड करतो. पण पूर्णपणे नव्याने यादी तयार करून अगदी फ्रेश आणि अचूक दोषविरहित यादी आपण वोटर्सना द्यायचं आहे. आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपण राबवतोय. हा कार्यक्रम नेमका का राबवला जातोय ते तुम्ही सांगितलं, पण याच्यासाठीचा जो फॉर्म दिला जातोय किंवा गणना प्रपत्र आपण त्याला म्हणतोय, तर त्याच्यात नेमकी कोणती माहिती भरणं अपेक्षित आहे? कारण त्याच्यात रकाने बरेच आहेत, पण कुठली भरायची आणि कुठली नाही भरायची याच्याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे. तर ते थोडंसं क्लिअर करा. त्याच्यामध्ये पहिले एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रामध्ये घरोघरी जाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. जो इन्युमरेशन फॉर्म आता म्हणताय तुम्ही, तो आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, थोडक्यात आपण त्यांना BLO म्हणतो, बूथ लेवल ऑफिसर्स, ते घरोघरी जाऊन हा फॉर्म भरून घेणार आहेत. तो 30 जून 26 पासून सुरू झालेला आहे कार्यक्रम आणि तो 8 ऑगस्ट 2026 या दिनांकापर्यंत चालू राहणार आहे. सुरुवातीला कसं होतं की 29 जुलैपर्यंतच हा कार्यक्रमाची मुदत होती घरोघरी जाण्याची. पण आयोगाने महाराष्ट्रात जी काही अतिवृष्टी झाली त्या अनुषंगाने आम्ही पत्र दिलं होतं की आम्हाला मुदतवाढ द्या, आणि त्याप्रमाणे मुदतवाढ मिळालेली आहे. आणि 8 ऑगस्ट पर्यंत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा BLO आहेत ते घरोघरी भेट देणार आहेत आणि हा फॉर्म भरून घेणार आहे. आता हा जो गणना फॉर्मच्या बाबतीत आपण विचारलं तर त्याच्यात 3 भाग आहेत. पहिला भाग एक आडवी स्ट्रीप आहे. त्या आडव्या स्ट्रीपमध्ये स्वतःची आत्ताची मतदार यादीतली माहिती नमूद असते. म्हणजे तुम्ही आता जर कुठे राहत असाल तर तुमची ती माहिती, त्याच्यामध्ये तुमचा मतदारसंघ, त्याच्यानंतर त्याचा पार्ट म्हणजे भाग क्रमांक आणि तुमचा अनुक्रमांक, ही माहिती त्याच्यात नमूद असते. एक QR कोड स्कॅनरसाठी आमच्या उपयोगासाठी असतो आणि त्याच्या समोर तुमचा एक त्या मतदार यादीतला फोटो तो दर्शवलेला असतो. एवढी माहिती आत्ताची तिथे नमूद असते. त्याच्या खाली सेकंड पार्ट आहे. सेकंड पार्ट मध्ये 2 कप्पे आहेत त्या 2 कप्पे काय आहेत तर त्याच्यामध्ये त्या मतदाराची
स्वतःची 2002 मध्ये जर तो मतदार असेल तर त्या आपल्याकडे पुनरीक्षण जे झाले होते तो 2002 मध्ये झालं होतं, म्हणजे SIR जे याच्या पूर्वीचं झालं ते 2002 मध्ये होतं. तर त्याची स्वतःची 2002 मध्ये जर व्होटर असेल आणि तर त्याची जर माहिती उपलब्ध असेल तर ती माहिती त्याने तिथे भरायची आहे. किंवा जर त्याची माहिती 2002 ची उपलब्ध नसेल तर त्याच्या आई वडिलांची किंवा ग्रँड पॅरेंट्सची म्हणजे आजी आजोबांची माहिती 2002 मधली ती त्याच भागाच्या दुसऱ्या कप्प्यात भरायची आहे. त्याला पहिला कप्पा जो आहे स्वतःसाठीच आहे, जर नसेल माहिती तर दुसऱ्या कप्प्यामध्ये आई वडिलांची किंवा आजी आजोबांची माहिती भरायची. याला आम्ही आमच्या भाषेत मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो. ही जुळवणी त्यांना 2002च्या मतदार यादीशी करायची आहे. तर ती माहिती त्यांनी भरायची आहे, पण ती माहिती त्यानेच भरायची आहे का असं नाही. आम्ही 76% मॅपिंग ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. म्हणजे आमच्या जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. त्यांना जी माहिती उपलब्ध झाली 2002 ची तर ती त्यांनी माहिती काढून ठेवलेली आहे, ती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. 76% लोकांची माहिती उपलब्ध आहे. 24% लोकांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही, कारण बऱ्याच वेळा काय असतं की बऱ्याच माणसांनी जागा शिफ्ट केलेल्या असतात. त्यामुळे पूर्वी 2002 ला व्यक्ती कुठे होता हे आमच्या BLOला घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून कळणार नाही. तो त्याच्या घरी गेल्यानंतर म्हणजे आता इन्युमरेशन फॉर्म भरतोय त्यावेळी त्याला जाऊन तिथे कळणार आहे की बाबा हा माणूस 2002 मध्ये किंवा 2004च्या दरम्यान 2002 ते 2004 पूर्ण देशामध्ये झालं त्यावेळी तो पूर्ण देशामध्ये कुठे होता ही माहिती त्याच्याकडून त्याच्या वास्तव्याची माहिती मिळाल्यानंतरच कळू शकते. त्याच्यामुळे ती माहिती सगळ्यांकडे आता उपलब्ध असेल असं नाही. जेवढी माहिती उपलब्ध असेल तर तो BLO ती त्याच्याकडली माहिती भरेल आणि संबंधित मतदाराला सांगेल बाबा ही तुझी 2002 ची माहिती आहे किंवा तुझ्या आई वडिलांची 2002 ची माहिती आहे, ही बरोबर आहे का सांग. बरोबर असेल तर तो ती माहिती त्याच्याकडून व्हेरीफाय करून घेईल. खाली भाग 3 असतो. भाग 3 मध्ये मतदाराला आताची सध्याची कौटुंबिक माहिती थोडीशी भरायची आहे, जास्त माहिती नाही. त्याच्यात त्याचं बर्थ डेट आहे आणि बर्थ डेटच्या नंतर आईचं नाव, वडिलांचे नाव आहे, मोबाईल नंबर आहे, आधार क्रमांक आहे. आधार क्रमांक भरणं काही ऐच्छिक स्वरूपाचं आहे, भरायलाच पाहिजे अशातलं काही गोष्ट नाही. ज्याला द्यायचा असेल तो देऊ शकतो. आणि मोबाईल क्रमांक सुद्धा कंपल्सरी नाहीये, पण मोबाईल क्रमांक द्यावा अशी आमची आग्रहाची विनंती राहील. कारण जर मोबाईल क्रमांक असेल तर तो मॅप प्रॉपरली होतो आणि नंतर मोबाईल क्रमांकाच्या द्वारे त्याला काही मेसेजेस येऊ शकतात किंवा मतदार यादीमध्ये काही अजून काही नंतर काही गोष्टी घडत असतील किंवा त्याला काही पुढे भविष्यात त्याला काही करेक्शन करायचे असतील तर तो मोबाईल क्रमांकाचा तो वापर करून लॉग इन करू शकतो. यात त्याच्या फायद्यासाठी त्याने मोबाईल देणं अपेक्षित आहे. एवढं झाल्यानंतर खाली सही करायची आहे मतदाराने. भाग 3च्या खाली सहीचा एक रकाना आहे, त्याच्यात सही करायची आहे. समजा मतदार नसेल तर त्याचे कोणी घरातले जे रिलेटिव्ह असतील, मतदार जर उपस्थित नसतात तिथे, ते प्रौढ कोणी रिलेटिव्ह त्याचे असतील, आई वडील असतील, भाऊ असेल, काका असतील, त्यांनी तिथे खाली सही करायची आहे आणि तो फॉर्म आमच्या जो BLO आहे त्या BLOच्या ताब्यात द्यायचा. अशा प्रकारे हा गणना प्रपत्र भरायचा आहे. समजा मॅपिंगची त्याची माहिती त्याला उपलब्ध नसेल, समजा म्हणजे 2002 ची माहिती जर उपलब्ध नसेल तरीही केवळ खालचा भाग क्रमांक 3 भरून आणि खाली सही करून तो फॉर्म तो देऊ शकतो. तुम्ही आत्ताच म्हणालात की 2002 ची माहिती त्याच्यामध्ये आपण भरतोय, पण मग ती माहिती आपण का घेतोय, म्हणजे त्याचा मागचा उद्देश काय की आधीची माहिती पण मागितली जाते? हा, बरोबर. आपल्याला माहिती आहे की संविधानामध्ये किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियम जो इलेक्शनसाठी वापरला जातो कायदा, त्या कायद्यामध्ये एक बेसिक तरतूद आहे, मतदार कोण असेल तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ही पहिली कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की त्याने 18 वर्ष वयाची पूर्ण केली पाहिजे. या बेसिक कंडिशन्स भारतामध्ये कुठल्याही मतदारसंघात मतदार होण्यासाठी आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे सिटिझनशिपचा त्याचा मुद्दा उपस्थित झाला इथे, म्हणजे तो नागरिक असला पाहिजे. आता नागरिकत्व कायदा जो आहे सिटिझनशिप ऍक्ट, तर त्याच्यामध्ये जी एक कट ऑफ डेट आहे ती कट ऑफ डेट काय आहे की संबंधित मतदाराचा जन्म 1 जुलै 87 पूर्वी झाल्याचं जी दर्शवते ते सिटिझनशिप ऍक्ट मध्ये कट ऑफ डेट नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजे 1 जुलै 87 मध्ये त्याच्या पूर्वी त्याचा जन्म झाला असेल त्याची 18 वर्ष नॉर्मली 2002 ते 2004च्या दरम्यान होतात. तर म्हणजे किमान 18 वर्ष पूर्ण झालेली असतात 2002 ते 2004च्या पूर्वी. मग असं असेल तर त्याच्यामुळं आपला जो SIR झाला तो 2002 ते 2004 मध्ये पूर्ण भारतामध्ये. म्हणून ही कट ऑफ डेट विचारात घेऊन
मग 2002 किंवा 2004 च्या दरम्यानच्या याद्यांमध्ये ज्यांची नावं असतील ते ऑटोमॅटिकली भारताचे सिटीजन असल्या कारणाने, तर त्याच्यामुळे 2002 ही बेस आपण समजतो आणि त्याच्यामध्ये जर माहिती असेल एखाद्याची, त्याला कुठलंही वेगळं कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही, कारण ही इज द सिटीजन ऑफ द इंडिया हे सिद्ध होते. याच्यामुळे ही कट ऑफ डेट ची लिंक आहे या 2002 ते 2004 मधल्या तारखा, म्हणून ते मॅपिंग 2002 आणि 2004 शी केलं जाते. तुम्ही आता मॅपिंगचा उल्लेख केलात, पण मग जर एखाद्याचं मॅपिंग झालेलं नसेल तर अशा वेळी काय करावं लागतं? चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये तेच सांगतोय तुम्हाला की मॅपिंग ज्याचं झालेलं नसेल, 76% लोकांचं मॅपिंग आम्ही केलेलंच आहे. ज्याचं मॅपिंग झालेलं नसेल तो आता इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी किंवा गणना अर्ज जो आहे तो घेऊन ज्यावेळी आमचा बीएलओ त्यांच्या घरी जाईल, त्यावेळी तो त्यांना सांगेल की तुमचं तर मला 2002 मध्ये काही माहिती दिसलेली नाहीये, तर तुम्ही 2002 मध्ये कुठे वास्तव्याला होता ती मला सांगा. त्याप्रमाणे तो काय करेल, त्याच्याकडून फक्त वास्तव्य विचारून घेईल. समजा एखादा व्यक्ती सांगेल त्याला की मी त्यावेळी कोल्हापूरला राहत होतो, एखादा सांगेल मी लखनौला राहत होतो, एखादा सांगेल मी चंदीगडला राहत होतो त्यावेळी, तर तेवढ्या माहितीच्या आधारे भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संपूर्ण भारतातल्या 2002 ते 2004 मधल्या मतदारांची यादी उपलब्ध आहे. फक्त एवढं आम्हाला कळलं पाहिजे कुठलं राज्य होतं, कुठला जिल्हा होता आणि कुठला विधानसभा मतदारसंघ किंवा कुठला तालुका होता. तो त्यावेळी कळलं की त्याच्या आधारे आमचा जो बीएलओ आहे तो ईसीआय नेटवर सर्च करेल. ईसीआय नेट नावाचे ऍप आहे आमचं, किंवा इलेक्शन कमिशनची वोटर्स पोर्टल म्हणून पोर्टल आहे, वेबसाईट आहे. त्याच्यावर तो जाऊन सहज चेक करेल की मागील एसआयआर मधलं नाव शोधा. त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी टाकेल, देश, राज्य आणि तुझा मतदारसंघ, एरिया वाजून मतदारसंघ कळतं. एवढ्या 3 गोष्टी टाकून त्या व्यक्तीचं नाव टाकेल. त्या व्यक्तीचं भारतात कुठेही नाव जरी असलं 2002 मध्ये किंवा त्याच्या आई वडिलांचं, ती सगळी माहिती तिथे उपलब्ध होईल. हेच मॅपिंग आहे. हे मॅपिंग आमचा बीएलओ करून देऊ शकतो, किंवा ह्या ज्या संकेतस्थळ आहे तुम्हाला सांगतो, ईसीआय नेट नावाचं ऍप आहे किंवा वोटर पोर्टल आहे आमचं. कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं टाईप करा गुगलमध्ये, तिथे तुम्हाला वोटर्स पोर्टल किंवा वोटर्स पोर्टल म्हणून टाईप करा, वोटर पोर्टल ईसीआय असं टाईप करा, किंवा ईसीआय नेट ऍप डाउनलोड करून घ्या. तिथे पहिलाच कॉलम आहे, चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर. ते लास्ट एसआयआर तुम्ही नाव शोधून ठेवू शकता. म्हणजे बीएलओची वाट बघण्याची गरज नाही. बीएलओ परत येऊन तो जे काम करणार आहे ते तुम्ही घर बसल्या करून ठेवू शकता, आणि ज्यावेळी बीएलओ येईल त्याच्या हातात तुम्ही देऊ शकता, ही माहिती माझी आहे, हे मॅपिंग माझं आहे. बीएलओ तेवढी माहिती त्याच्या ऍपमध्ये एंट्री करून घेईल, संपलं काम. आणि इन्युमरेशन फॉर्मवर ती माहिती नमूद करून तुम्ही सही करून देऊ शकता. त्याच्यामुळे ज्यांचं मॅपिंग मध्ये नाव नाहीये तर त्यांना हे करता येईल. पण असं असू शकतं, एक गोष्ट असू शकते की नाहीच सापडलंय, 2002च्या मॅपिंग मध्ये सापडतच नाहीये, म्हणजे पूर्ण भारतात त्याचं काही नाही सापडत आहे. तर मी तुम्हाला त्याच वेळी सांगितल्याप्रमाणे फक्त त्यांनी तो कॉलम रिकामा ठेवायचा आहे. कॉलम 3 मधली दुसरी जी माहिती आहे आताची ती भरायची, सही करून फॉर्म त्याच्याकडे द्यायचा. प्रारूप यादीमध्ये याचं नाव येईल त्या मतदाराचं, पण त्याला एक नोटीस आहे. आता ती प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पुढच्या प्रश्नाच्या उत्तरात मी सांगू शकतो. त्याला एक नोटीस जाईल आणि नोटीस मध्ये त्याला काही डॉक्युमेंट द्यावे लागतील. ती नंतरची प्रोसेस झाली, पण त्याचं नाव येऊ शकतं मतदाराचं. अच्छा. अनेक ठिकाणी सर असं दिसतंय की बीएलओ कुठेतरी वॉर्डातल्या एखाद्या नेत्याच्या ऑफिसमध्ये बसतायत, तर बीएलओनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये घरी येणंच अपेक्षित आहे का? काय एकूण सगळं आहे याच्यामध्ये ज्या आयोगाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, भारत निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शन्स अगदी क्लिअर आहे. गृहभेटच म्हटली आहे, म्हणजे बीएलओ, प्रत्येक बीएलओने प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देणं आणि गणना प्रपत्र भरून घेणं हे अपेक्षित आहे, आवश्यक सुद्धा आहे. आणि पण काय होतंय की काही ठिकाणी जुन्या मतदार यादीमध्ये ज्या मतदार याद्या तयार आहेत त्याच्यामध्ये काही ऍड्रेस, प्रॉपर ऍड्रेस नसतात. फक्त एक त्यावेळी काय माहिती भरली असेल, रोडचं नाव असतं, घराचं प्रॉपर नाव नाहीये, घराचा क्रमांक नाही. अशा वेळी थोडं बीएलओला अडचणी येतात की प्रत्यक्ष घरी जायचं कसं, की प्रॉपर ऍड्रेस नाहीये मतदार यादीमध्ये. अशा वेळी तो त्या कॅम्पसमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा सार्वजनिक जे मतदान केंद्र असतं त्या मतदान केंद्राच्या जागी किंवा सार्वजनिक किंवा शासकीय ठिकाणी एखादा कॅम्प लावून तिथल्या मतदारांना बोलू शकतो
आणि त्यांना विचारू शकतो की ह्या एरियातले मतदार जे असतील ते ह्या दिवशी कॅम्पला या, आणि त्यांच्याकडून प्रॉपर ऍड्रेस घेऊन गणना प्रपत्र त्यांच्या घरी जाऊन ऍड्रेस घेण्यासाठी या कॅम्पचा वापर करावा, असं आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ते प्रॉपर ऍड्रेस घेऊन तो घरी जाऊन तो त्यांचा प्रपत्र भरून घेऊ शकतो. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये किंवा वॉर्डमध्ये त्यांच्या हो. कार्यालयात बसून करणं हे अजिबात अपेक्षित नाही. अतिशय पारदर्शक पद्धतीने SIR चालू आहेत आणि त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स आहेत. कुठल्याही राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये बसून हे काम करू नये, अशा प्रकारच्या क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आम्ही दिलेल्या आहेत. प्रत्येक वेळोवेळी ज्या प्रेस व्हिडिओ कॉन्फरन्स होतात, VC होतात, त्या आधारे किंवा लेखी इन्स्ट्रक्शन स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही सर्व BLOंना दिलेल्या आहेत. सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना, मतदार नोंदणी अधिकारी यांना सगळ्यांना ह्या इन्स्ट्रक्शन क्लिअर दिलेल्या आहेत की कोणत्याही राजकीय पक्षाची च्या कार्यालयात जाऊन अशा प्रकारचे कुठले कॅम्प आयोजित करण्यात येऊ नयेत. आणि तुम्ही फक्त शासकीय कार्यालयात किंवा मतदान केंद्रामध्ये एक अशा प्रकारचे कॅम्प घेऊन फक्त ऍड्रेस घेऊ शकता, पण गृहभेट ही कंपल्सरी आहे. गृहभेट कंपल्सरी आहे तुम्ही सांगितलं, पण समजा या गृहभेटी दरम्यान म्हणजे BLO घरी आल्यानंतर एखादी व्यक्ती घरी नसेल किंवा कामानिमित्त दुसऱ्या शहरात असेल किंवा बाहेर कुठे असेल, तर मग अशा वेळेस फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात का? याच्यामध्ये कसं आहे की मतदार जो आहे तो घरी भेट देणार आहे, कंपल्सरी आहे की त्याला द्यायला पाहिजे. पण तिथे समजा घरात एखादी व्यक्ती उपलब्ध नसेल, एखादा मतदार उपलब्ध नसेल, तर फॅमिली मधला कोणी जरी व्यक्ती उपलब्ध असला तरी तो त्याचा फॉर्म भरून देऊ शकतो. त्याच्यामुळं ते नाही. पण घरात कोणीच नसेल त्यांच्या, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की घरात कोणीच नाहीये, तर BLOला 3 वेळा भेट देण्याचं डायरेक्शन्स आहेत इलेक्शन कमिशनचे. त्यामुळे 3 वेळा त्याने भेट द्यावी, त्याची नोंद ठेवावी की मुंबई सारख्या शहरात किंवा मोठ्या शहरांमध्ये की घरात जर 2च लोक असतील, 2 फॅमिलीज आहेत आणि ती जर घरात नसेल, तर त्याच्यामुळं घरात ते कामानिमित्त बाहेर गेले असतील तर तो प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळं त्याने पहिल्यांदा भेट देतानाच एक चिठ्ठी घरी टाकून जावी, किंवा इन्व्हिटेशन फॉर्मच्या तो 1-2 फॉर्म असतात, त्याच्यातले एक फॉर्म त्या मतदाराकडे राहतो, एक फॉर्म हे ह्याला BLOला घ्यायचा असतो म्हणून. तर एका फॉर्मवरच बाजूला लिहून ठेवावं की मी या दिवशी तुमच्या घरी भेट दिलेली होती, आपण सापडला नाहीत, हा माझा मोबाईल क्रमांक आहे, आपण आपल्या या मोबाईल क्रमांकावर मला कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन सुद्धा आम्ही त्याला दिलेले आहेत. BLO अशी चिठ्ठी किंवा इन्व्हिटेशन फॉर्म घरी ठेवून जाईल आणि नंतर जर त्यांनी फोन करून सांगितलं की बाबा मी यावेळेस उपलब्ध आहे, की मी शनिवारी उपलब्ध आहे, मी रविवारी उपलब्ध आहे, तर आमच्या BLOने तिथे जाऊन तो फॉर्म भरून घेणं अपेक्षित आहे. पण 3 वेळा जाऊनही असा जर मतदार किंवा त्या मतदारातल्या घरातले प्रौढ व्यक्ती कोणी सापडल्या नाहीत, तर तो त्याचा गणना अर्ज भरून घेतला जाणार नाही आणि ऑटोमॅटिकली त्याचं नाव मतदार यादीमध्ये म्हणजे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाही. मृत व्यक्ती असेल म्हणजे घरातल्या एखाद्याचा जर समजा मृत्यू झाला असेल, तर मग या प्रक्रियेत काय आपण करायला पाहिजे? मृत व्यक्तीच्या बाबतीत गणना प्रपत्र तर तयारच होणार, कारण त्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे म्हणून गणना प्रपत्र तयार होणार. पण ज्यावेळी अशा व्यक्तीच्या घरी आमचा BLO जाईल, त्यावेळी त्या संबंधिताचे जे रिलेटिव्ह असतील त्यांनी माहिती द्यायची आहे की हे डेथ झालेले आहेत. जर त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल तर उत्तमच, नसेल तरी फक्त एक पंचनामा आहे, तो पंचनामा त्यांनी लिहून द्यायचा की हे व्यक्ती आता हयात नाहीत, या तारखेला त्यांचा मृत्यू झालेला आहे, एवढ्यावर सुद्धा. आणि आमचा जो गणनापत्र असतं त्याच्यावर ते लिहून घेतील आमचे BLO की डेथ म्हणून, आणि तो त्यांच्याकडून सही करून घेतील. आणि डेथ झालेल्याचं प्रमाणपत्र असेल तर ठीकच, दुसरं काही डॉक्युमेंट नसेल तरी ओके आहे. आणि नाही असलं, नुसतं जरी त्या व्यक्तीने लिहून दिलं तरी त्याच्या गणना प्रपत्रावर डेथ म्हणून नोंद होईल आणि त्याच्यानंतर त्याचं नाव मतदार यादीमध्ये येणार नाही आणि डेथच्या लिस्टमध्ये जाईल त्याचं नाव. मतदार यादीच्या संदर्भात अजून एक शंका लोकांच्या मनात आहे की समजा एकीकडच्या मतदारसंघात पण नाव आहे आणि दुसरीकडे पण मतदार यादीत नाव आहे, तर मग अशा वेळी काय करायला पाहिजे? बरोबर आहे. ऍक्च्युली आता ज्या लोकसभा विधानसभा इलेक्शन झाल्या महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी अशाच प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या, किंवा येऊन महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी अशा तक्रारी प्राप्त झाल्या की एका व्यक्तीचं अनेक ठिकाणी नाव आहे आणि त्याच्यामुळं तो 2 ठिकाणी मतदान करू शकतो वगैरे, अशा काही अलिगेशन झाले. तर
खरी गोष्ट आहे की अनेक ठिकाणी नावं आहेत, कारण मला मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 24 वर्ष मतदार यादी नव्याने तयार केलेली नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने एका ठिकाणी राहत असेल, तिथून दुसऱ्याकडे वास्तव्याला गेला तर पहिल्या ठिकाणचं नाव न वगळता त्याने दुसरीकडे आपलं नाव काही डॉक्युमेंटद्वारे करून घेतलेलं आहे. तर अशी व्यक्तीची नावं राहू नयेत यासाठीच हा एक SIR मध्ये प्रयत्न होणार आहे. कायद्यामधल्या तरतुदी क्लिअर आहेत. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950च्या कलम 17 आणि 18 हा जो कलम आहे त्या कलमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला एकाच ठिकाणी आपलं नाव नोंदवता येईल, दुसरीकडे नाव नोंदवता येणार नाही. ही बाब कायदेशीर गुन्हा आहे. त्याच अधिनियमाच्या कलम 31 मध्ये अशी जर नावं सापडली तर अशा प्रकारचं चुकीचं विधान केलं किंवा घोषणा केली तर अशा व्यक्तीला 1 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो आणि दंड आणि शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं प्रत्येक मतदाराने स्वतःच विचार करायचा असेल. 2 ठिकाणी जरी इन्युमरेशन फॉर्म गेला तरी पण त्याने फक्त एकाच ठिकाणचा आपला इन्युमरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कायदेशीररित्या हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे फक्त एकाच ठिकाणी त्याने आपलं नाव मतदार यादीत असायला पाहिजे. यामुळं इन्युमरेशन फॉर्म एकाच ठिकाणचा भरायचा आहे आणि दुसरा जो त्याचा दुसऱ्या ठिकाणी त्याचा फॉर्म जाईल तिथे तो व्यक्ती वास्तव्यास नसल्या कारणाने तिथे ऑलरेडी इनरोल्ड म्हणजे दुसरीकडे कुठेतरी इनरोल्ड असा तिथे रिमार्क मारला जाईल आणि तो सही न करता तसाच घेतला जाईल आणि त्याचं नाव एकाच ठिकाणी फक्त समाविष्ट होईल अशी दक्षता घेतली जाईल. पण दुसरी गोष्ट अजूनही आम्ही त्याच्या पुढे जायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही PSC म्हणजे फोटो सिम्युलर एंट्रीज आम्ही सॉफ्टवेअरवरून काढून घेतलेल्या आहेत. अच्छा. नावामध्ये बऱ्याच वेळा काय असतं की नावं सारखी असू शकतात अनेक ठिकाणी, कारण बऱ्याच ठिकाणी आपली नावं आपल्याला माहितीच असेल की सेम नावाची 2 व्यक्ती 3 व्यक्ती असू शकतात. त्याच्यामुळं तो खरोखरच डुप्लिकेट आहे हे जास्तीत जास्त सिद्ध करणं फार अवघड असतं. पण इथे फोटो सिम्युलर एंट्रीज मध्ये जास्तीत जास्त फोटोची अॅक्युरेसी आम्ही चेक करून घेतली. फोटो अलॉंग विथ नाव अशा 2 गोष्टी चेक करून आम्ही सॉफ्टवेअरद्वारे चेक करून घेतलेल्या आहेत आणि त्या PSCs आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सगळ्या म्हणजे फोटो सिम्युलर एंट्रीज ज्या आहेत त्या संपूर्ण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या आधारे सुद्धा पडताळणी चालू आहे आणि ज्या ठिकाणी एकाच व्यक्तीने सांगितलं की बाबा मी 2 ठिकाणी आहे, खरं आहे आणि मला फक्त इथलाच फॉर्म भरायचा आहे, तर तिथला त्याचा फॉर्म भरून घेतला जाईल आणि दुसऱ्या ठिकाणच्या फॉर्मवर ऑलरेडी इनरोल्ड असा लिहिलं जाईल आणि फक्त एका ठिकाणी त्याचं नाव राहू शकेल. त्याची काळजी आम्ही घेतोय. एखाद्या मतदाराचा जर पत्ता बदललेला असेल तर मग त्यांनी फॉर्म भरताना काय काळजी घ्यायला हवी, कुठला नेमका पत्ता टाकायचा असाही प्रश्न अनेक लोकांना पडलाय. काय होतं मॅडम, पत्ता आता त्याला टाकायचा इश्यू नाहीये. इथे ज्या पत्त्यावर तो त्याचं मतदार यादीत नाव आहे त्या पत्त्यावरच इन्युमरेशन फॉर्म जाणार आहे, त्या पत्त्यावरच जाणार आहे. जर तो त्या पत्त्यावर आढळला, समजा उदाहरण सांगतोय घाटकोपर आणि कुर्ला असं 2 ठिकाणचं उदाहरण घेऊ आपण, मुंबईतलं उदाहरण घेतो. एखादा व्यक्ती घाटकोपर मध्ये राहत असेल आणि त्यावेळी त्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवून घेतलं असेल आणि आता तो कुर्ल्याला शिफ्ट झालेला आहे, तर अशा वेळी आज आमच्या BLO ला माहिती नाहीये ना तो कुठे आहे. त्यामुळं घाटकोपरला त्याचा इन्युमरेशन फॉर्म जाईल आणि फॉर्म गेल्यानंतर तो जर तिथे माणूस आढळला नाही, त्या पत्त्यावर जर तो माणूस नसला तर त्याचा गणना प्रपत्र भरून घेण्याचा प्रश्नच येत नाही. ऑटोमॅटिकली त्याचं मतदार यादीमध्ये नाव प्रारूप मतदार यादीमध्ये नाव येणार नाही. आता तो व्यक्ती राहतोय कुर्ल्याला म्हणून त्याचं काम असं असेल, प्रारूप मतदार यादी आमची प्रसिद्ध झाल्यानंतर आताच्या कार्यक्रमाप्रमाणे 17 ऑगस्टला ती प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ECI नेट ऍपवर जाऊन त्याने नव्याने फॉर्म 6 भरावा, प्रपत्र 6 भरावं, त्याच्यावर एक डिक्लेरेशन भरायचं असतं. ते डिक्लेरेशन भरून आणि फॉर्म 6 भरून तो नवीन जागी आपलं नाव नोंदवून घेऊ शकतो कधीही. ऍक्च्युली यादी मतदार प्रसिद्ध झाल्यानंतरही करू शकतो, त्याच्यामुळे ते अंतिम यादीत दिसेल किंवा अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा कंटिन्युअस अपडेशनची कार्यवाही पूर्ण वर्षभर चालूच असते. त्याच्यामुळे तो कधीही आपलं नाव तिथे नव्याने नोंदवू शकतो. जर अजून एक गोष्ट आहे की समजा त्याने 2 ठिकाणी त्याचे घर आहेत, एका ठिकाणी घर आहे ते त्याने रेंटवर दिलंय आणि दुसऱ्या ठिकाणी तो आता राहतोय, त्यामुळे जे रेंटवर घर आहे तिथे त्याचं जर मतदार यादीमध्ये नाव असेल तर तिथे त्याचा फॉर्म येईल, तिथे त्याने फॉर्म भरून द्यावा आणि त्याच्याबरोबर त्याने फॉर्म 8 जो शिफ्टिंगचा जो नवीन ठिकाणी गेलाय त्याचा तो भरून द्यावा
तो शिफ्ट प्रारूप यादी मतदार यादी पब्लिश झाल्यानंतर तो शिफ्टही होऊ शकतो तिथे. पण नॉर्मली जर तो तिथे सापडला नाही आत्ताच्या जागेवर, तर मात्र त्याचं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये येणार नाही आणि नंतर त्याला मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म 6 भरून देऊन नवीन ठिकाणी आपलं नाव मतदार यादीत घेता येईल. प्रॉब्लेम नाही. बरोबर. ही जी संपूर्ण SIR ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. तर या सगळ्या टप्प्यांवर पुरावा म्हणून आपण जी कागदपत्र सादर करत असतो तर ती नेमकी कोणती आहेत, म्हणजे कोणती कागदपत्र लोकांनी जवळ ठेवायला हवीत जर ही प्रक्रिया आपल्याला करायची असेल तर? काय आहे की जो गणना प्रपत्र आज भरून द्यायचं असेल तर तुमची 2002 ची माहिती उपलब्ध असेल, तुमची किंवा तुमच्या आई वडिलांची किंवा आजी आजोबांची, तर तुम्हाला कुठलाही दुसरा प्रूफ द्यायची गरज नाही. गणना प्रपत्राबरोबर कुठलाही प्रूफ देण्याची गरज नाही. मात्र जर तसं नसेल, तुमची 2002 ची माहितीच उपलब्ध झाली नाही, तर तुमचं मॅपिंग झालेलं नाही. तर मॅपिंग झालेलं नसल्या बाबतीत आयोगाने 11 ते 12 डॉक्युमेंट्स प्रिस्क्राईब केलेली आहेत, विहित केलेली आहेत. त्या विहित केलेल्या डॉक्युमेंट पैकी कुठलंही एक वैध कागदपत्र त्याला नोटीस येईल पहिल्यांदा. म्हणजे मतदार यादीत त्याचं नाव समाविष्ट होऊ शकतं मॅपिंग नसलं तरी. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे भाग 3 तो भरलेला असतो त्याने. भाग 2 मध्ये फक्त तिची माहिती आहे मॅपिंगची, ती भरता आली नाही. भाग 3 भरून सही करून दिल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत येईल. पण मतदार यादीमध्ये हा मागचा SIRचा डेटा नसल्या कारणाने त्याला एक नोटीस येईल, हिअरिंगसाठी नोटीस येईल, सुनावणीसाठी. आणि त्याला सांगितलं जाईल की हे प्रूव्ह करण्यासाठी की तुला 2002 पूर्वी तुझं भारतात तुझं अस्तित्व होतं, हे प्रूव्ह करण्यासाठी काही कागदपत्र जी प्रिस्क्राईब केलेली आहे त्याच्यापैकी एक कागदपत्र दे. आणि ते कागदपत्र त्याला किंवा दस्तावेज किंवा आपण डॉक्युमेंट म्हणतो, ते त्याला डॉक्युमेंट त्या हिअरिंगच्या वेळी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याला उपलब्ध करून द्यावं लागेल. त्याच्यामुळे अनेक डॉक्युमेंट्स आहेत. तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल ज्याच्यामध्ये तुम्ही प्रूव्ह करू शकाल की तुमचा 87 पूर्वीचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त अजून तुमचं SSCचं समजा मॅट्रिक्युलेशनचं सर्टिफिकेट असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत. पासपोर्ट आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. 11 डॉक्युमेंट्स आहेत. आधार कार्ड सुद्धा त्याच्यात नमूद आहे, पण आधार कार्ड फक्त आयडेंटिटी प्रूफसाठी आहे. तुमच्या वास्तव्याच्या प्रूफसाठी आधार कार्ड वापरता येत नाही. या फॉर्म मध्ये आपण सोबत फोटो सुद्धा जोडत असतो आणि मोबाईल नंबरही द्यावा लागतो, तर ते कंपल्सरी आहे का आणि त्या मागचं नेमकं प्रयोजन काय आहे? फोटो देण्याचं कारण एकच आहे की तुमचा जुना आहेच फोटो. तो जर फोटो जर चांगला असेल, तुम्हालाही वाटलं की माझा हा फोटो दिसतोय तो ओके आहे, तर तुम्ही बदलण्याची काहीही आवश्यकता नाही. इट इज नॉट कंपल्सरी. पण तुम्हाला वाटतंय, स्वतःलाच वाटतंय की मला हा माझा फोटो हा देणं भाग आहे, माझा ब्लर फोटो दिसतोय, व्यवस्थित दिसत नाहीये, चेहरा माझा नीट दिसत नाही, तर मला वाटतंय की मला नवीन द्यायचं आहे, तर यू कॅन गिव्ह अ न्यू फोटो. आणि ते दुसरं आहे की मोबाईल क्रमांक. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, मोबाईल क्रमांक काही कंपल्सरी नाहीये, पण मोबाईल क्रमांक दिल्यानंतर मतदार यादीच्या संदर्भात जे जे काही फायदे असतील तर ते तुम्हाला पुढे मिळू शकतात. आत्ताचा जो आपण फॉर्म भरतोय तर त्यावेळेस त्याच्यात आपण आधीचं पण सगळं चेक करतोय माहिती, तर मग 2002 मधली माहिती आणि आत्ताची माहिती याच्यामध्ये समजा काही विसंगती वाटत असेल तर मग त्यावेळेस काय करायला हवं? त्याला आपण एनॉमली म्हणतो किंवा विसंगती किंवा लॉजिकल डिस्क्रिपन्सी म्हणून एक नाव आहे. तर ती लॉजिकल डिस्क्रिपन्सी हा प्रकार कसा असतो की काही वेळा 2002चं तुमचं नाव आणि आत्ताचं नाव याच्यामध्ये थोडा फरक आहे. रामराव किंवा राम नुसतं म्हटलंय, त्याच्यात रामराव म्हणते की जी लावलाय असेल कुठे त्या 2002च्या यादीमध्ये. नव्याने नुसतं जी नाही आहे, नुसतंच नाव आहे. किंवा विशेषतः महिलांच्या बाबतीत सुद्धा असू शकतं, नाव बदललेलं असू शकतं, सरनेम चेंज झालेलं असतं. तर ती तुम्ही जरी किती जरी मॅपिंग करून दिलं असलं तरी ते अनॉमली सिस्टीम काय करतं, शेवटी कॉम्प्युटर आहे, तो त्याच्यात अनॉमली दाखवणार की बाबा हे तुमच्या नावामध्ये डिफरन्स आहे, तुमची जुळणी होत नाही. त्याचप्रमाणे काही वेळा असं असतं की वडिलांच्या आणि मुलाच्या नावामध्ये वयामध्ये केवळ 15 वर्षाचा डिफरन्स असतो. नॉर्मली हे पॉसिबल नाहीये. आजी आजोबा आणि जो मतदार आहे त्याच्यामध्ये 40 वर्षाचा डिफरन्स असतो केवळ, म्हणजे 40 पेक्षा कमी डिफरन्स असतो, 40 पेक्षा कमी. तर ते सुद्धा नॉर्मली पॉसिबल नाही. मग किंवा काही वेळा 6 पेक्षा जास्त व्यक्तींशी मॅपिंग झालेलं असतं, संतान दाखवलेली असतात, तर तेही नॉर्मल केसमध्ये शक्य आहे का, त्याच्यामुळे तो विसंगती स्वरूपात दाखवतात. पण प्रत्यक्षात त्या विसंगती
ची पडताळणी आमचा जो BLO आहे जाऊन करेल, एक्झॅक्टली हे खरं आहे का? का 2002 मध्ये चुकीचं वय पडलंय त्याच्यामुळे हे झालेलं आहे, हा जो फरक आहे तो झालेला आहे, किंवा मग अजून काही कारण असतील का, याच्या बाबतीत तपासणी केली जाईल. जी काही वस्तुस्थिती आहे प्रॉपर चेक करून घेतली जाईल. हीच व्यक्ती ती व्यक्ती आहे, फक्त जी नाव एक्स्ट्रा झालंय किंवा नाव जरा चुकलेलं आहे, त्यावेळी नाव चुकलं असेल, आताचं नाव बरोबर आहे, तर त्यावेळी तो चेक करून घेईल, त्याचं बर्थ सर्टिफिकेट बघेल किंवा कुठलं डॉक्युमेंट बघेल जे सिद्ध करू शकेल ते नाव प्रॉपर आहे, आणि मग तो एक रिपोर्ट देईल की नाही ही विसंगती अशी नाही आहे, काय चुकीची जी एंट्री झाल्या आहेत त्यावेळी किंवा आता चुकीच्या एंट्री झाल्या त्याच्यामुळे झालेलं आहे, आणि प्रॉपर नाव हे असंच आहे, हे लिहून घेतल्यानंतर ती विसंगती दूर होईल. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काही काळजी करण्याचं कारण नाही. विसंगतीबद्दल आपण बोलतोय आता, आणि त्याच्यात तुम्ही उल्लेख केलात की विवाहित महिलांचं जे आहे ते नाव बदलत असतं, मग त्यांना कुठले डॉक्युमेंट सोबत ठेवायला हवेत की दाखवायला की हे माझं लग्नाच्या आधीचं नाव आहे आणि हे नंतरचं नाव आहे? काय होतंय की महिलांच्या बाबतीत लग्नानंतर नाव महाराष्ट्र आणि काही राज्यामध्ये बदलतं, पूर्ण नाव सुद्धा बदलतं, काही वेळा सरनेमच बदलतं, आणि पतीचं नाव येतं वडिलांच्या नावे. पण आपण आता जर मॅपिंग करतो 2002 नंतर लग्न झालं असेल तर मॅपिंग आपण कारण त्यांचे रिलेटिव्ह असतील, आई वडील असतील, त्या मुलीचे आई वडीलच रिलेटिव्ह असतील, त्या विवाहित स्त्रीच्या आई वडिलांची मॅपिंग करतो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली नावामध्ये मोठा प्रमाणात फरक असतो. तर अशा वेळी जर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते, किंवा गॅझेट मधली जे काही नोंद असेल तर ती, किंवा अजूनही काही डॉक्युमेंट जे व्हॅलिड वाटतायत तुम्हाला की माझं नाव बदललेलं सिद्ध करतंय, हे कुठलेही डॉक्युमेंट जरी दिले तरी आमचा ERO एक्सेप्ट करेल, BLO एक्सेप्ट करेल, ERO कडून फायनल कार्यवाही केली जाईल. त्याच्यामुळे त्याच्याही बाबतीत काही घाबरण्याचं कारण नाही. मार्ग काढून त्याच्यामध्ये जिनियन केस असेल तर त्याच्यामध्ये काही कुठलीही अडचण येणार नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एन्युमरेशन जो फॉर्म भरतोय तर तो आपल्याला स्वतःला ऑनलाईन भरता येतो का, की म्हणजे अधिकाऱ्यांनी येऊनच तो भरणं अपेक्षित आहे? ती फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. मी आता तुम्हाला जे ऍप सांगितलं ECI नेट किंवा voters.eci.gov.in ही आमची वेबसाईट आहे, किंवा मग वोटर पोर्टल एवढं जरी टाईप केलं तर त्या याच्यामध्ये तो फॉर्म, ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म सुद्धा भरण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध होते. पण याचा अर्थ असा होत नाही की गृहभेट होणार नाही. तो ऑनलाईन जरी फॉर्म भरला तरी प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन, तो व्यक्ती खरोखरच घरी आहे का, त्या घरी राहतो का, हे पाहण्यासाठी आमचा BLO एक व्हिजिट करेल, आणि ऑनलाईन जो फॉर्म असेल त्याच्या आधारे माहिती भरलेली असेल, फक्त सही घेईल त्या व्यक्तीची, मतदाराची, आणि फॉर्म घेईल तो. त्याच्यामुळं ऑनलाईन हे सुटेबल असलं तरी गृहभेट काही टाळता येत नाही. हा समजा आपण फॉर्म नाही भरला तर काय पुढे होऊ शकतं, आणि म्हणजे त्यांच्या बाबतीत, त्या मतदारांच्या बाबतीत पुढे काय कार्यवाही केली जाते? एवढं सांगतो, जर फॉर्म जर भरला गेला नाही गणना प्रस्तुत, तर प्रारूप यादी जी प्रसिद्ध होईल आताच्या कार्यक्रमाप्रमाणे 17 ऑगस्टला, त्या यादीत त्या मतदाराचं नाव असणार नाही. पण त्याच्यानंतर 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा 1 महिन्याचा कालावधी असा आहे, तिथे तुम्ही क्लेम्स अँड ऑब्जेक्शन दाखल करू शकता. म्हणजे तो सांगू शकतो की माझं नाव याच्यात यादीत नाही, पण प्रत्यक्षात मी आहे, तिथे राहतोय, पण मी काही गणना प्रपत्र भरून दिलं नसल्यामुळे त्याच्यामुळे ते तिथे फॉर्म 6 त्याने भरून द्यायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी. आणि त्याच्याबरोबर सुद्धा जे आता प्रूफ सांगितले, डिक्लेरेशन, एक डिक्लेरेशन असतं की माझा जन्मासाठी हे प्रूफ आहेत, मी भारतात जन्म झालाय वगैरे, त्याचे काय इलेक्शन कमिशनने ठरवून दिलेले डॉक्युमेंट, त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट त्याने जोडून तो फॉर्म भरून दिला तर त्याच्या अर्जाच्या बाबतीत योग्य तो निर्णय ERO घेतील, आणि त्याचं नाव जर तो योग्य असेल, पात्र असेल, तर त्याचं नाव अंतिम मतदार यादी जी आमची 19 ऑक्टोबरला पब्लिश होईल त्याच्यामध्ये त्याचं नाव रिफ्लेक्ट होईल. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही. कुठलाही जिनियन जो वोटर आहे, जो पात्र मतदार आहे, तो ह्याच्यातून वंचित राहणार नाही, कारण त्याच्यासाठी 1 महिन्याचा पुढचा कालावधी सुद्धा आम्ही दिलेला आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं की कुठलाही मतदार याच्यापासून वंचित राहणार नाही, पण मग जे नवीन मतदार आहेत, जे आत्ताच म्हणजे यादीत आपलं नाव नोंदवत आहेत, तर मग त्यांनी या प्रक्रियेत काय माहिती देणं अपेक्षित आहे? तर याच्यात सांगतो की मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांना मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करता आलेलं नाही. काय झालंय की आपलं ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये असेंब्ली इलेक्शन झाले, विधानसभा इलेक्शन झाले, आणि त्याच्यापूर्वी SIR झाले, SSR झालं होतं, म्हणजे स्पेशल समरी रिव्हिजन झालेलं होतं. SIR 20-22 वर्षांनी होत आहे. तर स्पेशल समरी रिव्हिजन मध्ये एक डेट डिक्लेअर झाली होती की 1/10/2024
एकदा 2024 पर्यंत ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या सर्वांना मतदार यादीत समाविष्ट करून घेतलं होतं. पण 2024 नंतर ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशी जवळजवळ 2 वर्ष झालेली आहेत आणि त्या सर्व नवमतदारांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली नाही, कारण आपलं कुठे रिव्हिजनच झालेलं नाही. त्याच्यानंतर आता क्वालिफाईंग डेट ह्या SIRच्या निमित्ताने आपल्याला क्वालिफाईंग डेट नवीन मिळालेली आहे, ती आहे 1/10/2026. म्हणजे 1/10/2026 किंवा त्यापूर्वी ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली असतील अशा सर्व नवमतदारांना आता सुवर्ण संधी उपलब्ध आहे. प्रारूप मतदार यादी आमची पब्लिश झाल्यानंतर म्हणजे आताच्या प्रोग्राम प्रमाणे 17 ऑगस्ट त्याच्यानंतर हे सर्व नवमतदार फॉर्म 6 भरून त्याच्यावर एक डिक्लेरेशन भरून आपले नाव या मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही करू शकतात. नवीन मतदारांविषयी तुम्ही सांगितलं, पण ही जी सगळी SIRची प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेत जर एखादी अनाथ व्यक्ती फॉर्म भरत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे, कारण याच्यात आई वडिलांची माहिती सुद्धा विचारली जाते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. अनाथ व्यक्तीबाबत अतिशय सहानुभूतीपूर्वक भूमिका घेतली जाईल. त्यांच्या ज्या संस्था असतील, जर त्या अनाथ व्यक्ती 2002 पूर्वी सुद्धा पासून असतील तर ठीकच आहे, त्यांचं नाव असेलच मतदार यादीमध्ये, पण त्यांचा आई वडिलांचा इथे थांगपत्ता नाहीये, त्याच्यामुळे संस्थांशी संपर्क केला जाईल, संस्थांकडले डॉक्युमेंट पाहिले जातील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी प्रॉपर डिसिजन घेतील. कोणत्याही अनाथ व्यक्ती जो पात्र असेल तो मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट होण्यापासून वंचित होणार नाही. अनाथ व्यक्तीच कशाला, जे व्यक्तींची नावं मतदार यादीमध्ये आहेत त्याच्यामध्ये फिमेल सेक्स वर्कर असतील, ट्रान्सजेंडर असतील, त्यांच्या बाबतीत सुद्धा जे जे डॉक्युमेंट्स उपलब्ध असतील त्या डॉक्युमेंटच्या आधारे प्रॉपरली काम केलं जाईल आणि केवळ आयोगाने विहित केलेल्या डॉक्युमेंटपैकीच डॉक्युमेंट मुळे काही अडणार नाही. आयोगाने जी विहित केलेली डॉक्युमेंटची यादी आहे ती नॉन एक्झॉस्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये अजूनही काही वेगळे डॉक्युमेंट असतील जे सिद्ध करू शकतील की त्यांचं 2002 पूर्वी त्यांचं किंवा त्यांच्या आई वडिलांचं अस्तित्व होतं, तर त्यांच्या बाबतीत काही वेगळा डिसिजन होणार नाही, त्यांची नावं मतदार यादीत प्रॉपरली समाविष्ट होऊ शकतील. आणखी एक लोकांच्या मनात शंका आहे की SIR मुळे मतदारांची नावं कुठेतरी कमी होत आहेत, असं लोकांच्या मनात शंका आहे, तर त्याविषयी काय सांगाल? मला ते पुन्हा सांगतो की आमचा जे लोगोच असा आहे की घोषवाक्यच असं आहे की कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि कोणताही अपात्र मतदार मतदार यादीत आता समाविष्ट राहणार नाही. हे आमचं लोगोच आहे, ध्येय ते आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त सर्वच पात्र मतदार आमच्या मतदार यादीमध्ये येतील याची आम्ही खातरजमा करू, पण अपात्र मतदार मात्र या यादीत यापुढे राहणार नाही. मनोहर सर, मुलाखतीच्या शेवटी तुम्ही मतदारांना आणि राजकीय पक्षांना काय आवाहन कराल? मतदारांना मी असं आवाहन करू इच्छितो की आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत ते वेगवेगळ्या शासनाच्या कॅडरमधले कर्मचारी आहेत, विशेषतः शिक्षक आहेत, आपले गुरुवर्य आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी शासनाच्या वर्ग 3चे काही कर्मचारी आहेत. तर ते आपल्या नेहमीच्या संपर्कातले लोक आहेत, ते आपल्याकडे येतील. त्यांच्याकडे कार्ड असेल त्यांचं, जे आयोगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेलं कार्ड आहे, तर ते पाहून वगैरे त्यांना पूर्ण सहकार्य करा. हे आपलेच लोक आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या यादी भागाची पूर्ण जबाबदारी सोपवलेली आहे आणि कमीत कमी वेळेत हे जास्तीत जास्त आणि महत्त्वाचं काम त्यांना पूर्ण करायचे आहे. त्यासाठी पूर्ण सहकार्य करून हा जो प्रोग्राम आहे, हे जे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य केलं तर आपल्याला अतिशय निकोप आणि निर्दोष मतदार यादी उपलब्ध होऊ शकेल. आणि मी राजकीय पक्षांना असं आवाहन करू इच्छितो की हा भारत निवडणूक आयोगाचा कार्यक्रम अतिशय निपक्षपातीपणे महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. त्यामुळं आपल्याला जे आवाहन केलेलं आहे भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्तीचं, त्याप्रमाणे अनेक पॉलिटिकल पार्टीने, राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमलेले आहेत. ज्यांना आणखी नेमायचे असतील ते नेमू शकतात आणि त्यांनी आमच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा BLO यांच्याशी संपर्कात राहून ही माहिती नेहमी घेत राहावं. त्यांना अतिशय पारदर्शकपणे ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल आणि
काही मतदार जर सापडत नसतील किंवा त्यांचे पत्ते सापडत नसतील तर त्याच्यामध्ये या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावं, ज्यायोगे हे राष्ट्रीय काम आपल्याला विहित वेळेत आणि अतिशय चोखपणे पार पाडता येईल. नक्कीच मनोहरजी, तुम्ही जी सगळी माहिती सांगितली ती खूपच उपयुक्त आहे आणि लोकांच्या मनातल्या ज्या सगळ्या शंका आहेत SIR विषयीच्या, त्या सगळ्या ही मुलाखत पाहून नक्कीच दूर होतील अशी अपेक्षा आपण या मुलाखतीच्या निमित्ताने व्यक्त करूया. आणि मी सगळ्यांना सांगेन की या मुलाखतीच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही SIR शी संबंधित काही लिंक सुद्धा शेअर करतोय, ज्या तुम्हाला उपयुक्त ठरतील. आणि अजूनही तुमच्या मनात जर कुठल्या शंका असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्यासाठी अजून एक वेगळा व्हिडिओ बनवू आणि तुमच्या शंका पुन्हा दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.